नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतवर्षातील हजारो विद्यार्थी दरवर्षी विद्या आराधना अकॅडमी लातूर या ठिकाणी येतात आणि इंजिनियर आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करूनही जातात. यावर्षी बदललेला नीटचा स्लॅबस आणि जेई मेन्सचा स्लॅबस विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना संभ्रमावस्थेमध्ये घेऊन जातो आहे. गेल्या महिनाभरापासून या संदर्भात चर्चा होते आहे आणि म्हणून या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी, विशेष बातचीत करण्यासाठी या क्षेत्रातील एक्सपर्ट उपस्थित आहेत. विद्या आराधना अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सतीश पवार सर. सर, तुमचं अभिनंदन. यावर्षी जो गौरवशाली इतिहास तुम्ही निर्माण केला आणि आपल्या लातूर पॅटर्नमध्ये जो तुम्ही मानाचा तुरा रोवला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. पहिला प्रश्न असणार आहे आपणाला की नीट आणि जेई मेन्स हे दोन्ही स्लॅबस चेंज झाल्यानं खूप संभ्रमावस्था आहे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची. तर काय तो नेमका स्लॅबस चेंज झालेला आहे? पहिल्यांदा आपण नीटबद्दल बोला आणि काय दिलासा द्याल आपण विद्यार्थ्यांना आमच्या. नमस्कार, मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमी डायरेक्टर, श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड. साधारणपणे 2 वर्षापूर्वी मी आणि माझे दुसरे एक संचालक सहकारी श्री संजय लड्डा, आम्ही दोघांनी मिळून श्री विद्या आराधनाची स्थापना केली आणि 2च वर्षामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आकर्षणाचं केंद्र म्हणजे श्री विद्या आराधना अकॅडमी ठरलेलं आहे. होय. नीट किंवा जेई मेन्स ॲडव्हान्स, त्यासोबत अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा, राज्य स्तरावरची घेतली जाणारी CET, MT-CET, या सगळ्यांचं प्रशिक्षण आणि टीचिंग हे प्रामुख्यानं श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये चालतं. आणि राज्यातूनच नाही तर देशभरातनं विद्यार्थी श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये नीट आणि जेईचं कोचिंग घेण्यासाठी, CETचं कोचिंग घेण्यासाठी येतात. बरोबर. अगदी 2ऱ्या किंवा 3ऱ्याच वर्षी असं म्हणूया आपण. होय. मूळचे भारतीय असलेले परंतु परदेशी वास्तव्यास असलेले, कामानिमित्त असेल, व्यवसायानिमित्त असेल, ते ज्या वेळेला त्यांच्या पाल्यांचं भवितव्य भारतामध्ये बनवू इच्छितात, ग्रॅज्युएशनच्या अनुषंगाने वगैरे, म्हणजे MBBS असेल किंवा इंजिनिअरिंगमध्ये असेल, त्यावेळेला ते इथं आल्याच्या नंतर या परिसरातली मंडळी, महाराष्ट्रातली मंडळी प्रामुख्यानं श्री विद्या आराधना अकॅडमीचा विचार करते. आपण आत्ता जो मला प्रश्न विचारलात की सिलेबस बदल झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारची संभ्रमावस्था नीट किंवा जेई मेन्सचं प्रिपरेशन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेली आहे. टेंटेटिव्हली 1 महिन्यांपूर्वी सिलेबस चेंजच्या संदर्भामधलं नोटिफिकेशन NTA कडून पहिल्यांदा डिक्लेअर केलं गेलं आणि त्यानंतर काल 1 तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरला NTAने जेई मेन्सचं जे नोटिफिकेशन टाकलं परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या अनुषंगाने, तर त्यामध्येही यावर्षीच्या म्हणजे हा जो सिलेबसमध्ये जो छोटासा बदल घडवून आणलेला आहे किंवा डिलिशन जे झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये NTAने आपल्याला स्पष्ट कल्पना दिलेली आहे. मुद्दा असा आहे की सिलेबस बदलला का? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे सिलेबस बदललेला नाही. त्यामुळं पहिली गोष्ट माझी सर्व विद्यार्थी मित्रांना, आमच्या जे विद्यार्थी मित्र नीट आणि जेईचं प्रिपरेशन करू इच्छितात त्यांना स्पष्टपणाने हा मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्या की सिलेबस बदलला नीटचा किंवा जेईचा ही ती स्थिती नाही आहे. सिलेबसमध्ये काही बदल झालेले आहेत, काही अंशी बदल झालेले आहेत आणि त्यामध्ये विशेषतः नीटच्या अनुषंगाने ज्या वेळेला मी बोलतो त्यावेळेला अशी स्थिती आहे की रिपिटिशन ज्या पॉईंटचं होत होतं वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये, मी बायोलॉजीच्या अनुषंगाने सुरुवातीला सांगू इच्छितो. कारण नीटमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयांचं हे होतं, अंतर्भाव होतो आणि त्यामध्ये बायोलॉजीला बॉटनी वेगळं आहे आणि झुऑलॉजी वेगळं आहे. म्हणजे बॉटनीचे 180 मार्क आणि झुऑलॉजीचे 180 मार्क असं मिळून बायोलॉजी ऑल टुगेदर 360 मार्कांचा विषय बनतो आणि सगळ्यात मेजर कॉग्निझन्स हे जातं ऑब्व्हियसली बायोलॉजीला, कारण इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट आहे. विद्यार्थ्यांना मार्क्स मिळवण्याच्या अनुषंगाने, गुण मिळवण्याच्या अनुषंगाने फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या तुलनेनं थोडासा सोपा वाटणारा विषय म्हणजे बायोलॉजी आहे.
आणि त्यामुळं सर्वात अगोदर मी बायोलॉजीच्या संदर्भामध्ये बोलू इच्छितो. बायोलॉजीचा जो सिलेबसमध्ये जे काही जे चेंजेस घडवून आणण्यात आलेले, चेंजेस इन द सेन्स की काही टॉपिक हे त्यांनी डिलीट केलेले आहेत. मग कुठले टॉपिक डिलीट केले, ॲडिशन फार काही मेजर याच्यामध्ये नाही आहे. काही टॉपिकचं डिलिशन मात्र त्या ठिकाणी झालेलं आहे. जसे की डायजेशन आणि ऑब्सॉर्प्शन सारखा टॉपिक, स्ट्रॅटेजीज फॉर फूड एनहान्समेंट सारखा टॉपिक आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स हा जो टॉपिक आहे, कॉक्रोच सारखा टॉपिक आहे. हे जे सगळे टॉपिक होते ते पूर्णतः डिलीट मारले. त्याचसोबत प्लांट टिश्यूमध्ये कल्चरचा जो पार्ट होता तो प्रामुख्यानं त्यांनी बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड असल्यामुळं त्या पार्टमध्ये त्यांनी त्याला इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकची असणारी कनेक्टिव्हिटी आणखी स्ट्रॉंग करण्याचं किंवा असणाऱ्या सिलेबसमध्ये अभ्यासू विद्यार्थ्याच्या अनुषंगाने अधिकाधिक सुसूत्रता आणण्याचं काम प्रामुख्यानं या सिलेबस ज्याला आम्ही बदल म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून एक मुद्दा विद्यार्थी असतील किंवा पालक असतील दोघांनीही इथे समजून घेणं खूप गरजेचं आहे की घाबरून जाण्याची किंवा संभ्रम असं भांबावून जाण्याची वगैरे संभ्रमावस्थेमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही आहे. बेसिकली ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. नीट असू द्या किंवा जेई असू द्या, राष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला परीक्षा घेतली जाते त्यावेळेला तुमच्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीसोबतच तुमच्या हार्डवर्कसोबतच तुमची टॉलरन्स कॅपॅसिटी काय आहे, तुमची सहनशक्ती काय आहे याचा देखील विचार प्रामुख्यानं केला जातो. आणि ज्यांची मानसिकता स्थिर आहे अशाच विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा प्रवेश परीक्षा असतील याच्यामध्ये अधिकाधिक संधी शासनाकडनं निर्माण करून दिली जाते. म्हणून संभ्रमावस्था बिलकुलही नको आहे. केमिस्ट्रीच्या संदर्भामध्ये मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सॉलिड स्टेट असेल, स्टेट्स ऑफ मॅटर असेल, मेटलर्जी असेल, हायड्रोजन असेल, एस ब्लॉक असेल, पॉलिमर्स असेल, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असेल, असे काही टॉपिक कम्प्लिटली डिलीट मारण्यात आलेले. हा मेजर चेंज जो दिसतोय तो आपल्याला फिजिक्स आणि बायोलॉजीच्या तुलनेनं केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी दिसतोय. याचं कारणही असंच आहे, ऑलरेडी केमिस्ट्रीचा सिलेबस खूप मोठ्या स्वरूपामध्ये फुगलेला होता आणि अननेसेसरी असणारे काही टॉपिक्स ज्याला काय म्हणूया घोकमपट्टी किंवा मुखोद्गत ज्या आस्पेक्ट्स करावे लागत होते अशाच स्वरूपामधले जे पॉईंट्स आहेत किंवा अशाच स्वरूपामधले जे टॉपिक्स आहेत ते प्रामुख्यानं या वर्षीच्या सिलेबसमधून NMC असेल किंवा NTN असेल ते डिलीट मारलेले आहेत. तुम्ही फिजिक्सकडे जर आलात तर सेमीकंडक्टरमधला सगळ्यात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ट्रान्झिशनचा जो पार्ट होता, अर्थात ते मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की हे केवळ आणि केवळ म्हणजे ॲनालिटिकल अप्रोच जिथं कुठं बनतोय त्याच्यातला कुठलाही पार्ट त्यांनी डिलीट केलेला नाही आहे. परंतु घोकमपट्टी करण्याच्या अनुषंगाने मग फॉर्म्युला पाठांतर असेल किंवा माहितीचे पाठांतर असेल तो पार्ट फक्त या ठिकाणी NTA असेल किंवा NMC कडनं डिलीट झालेला दिसतो. न्यूक्लियसमध्ये किंवा न्यूक्लियाईमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटीसारखं पोर्शन त्यांनी म्हणजे डिलीट मारलेलं आहेत. फिजिक्समध्ये आपल्याला असं एकदम एक पूर्ण टॉपिकच डिलीट केला आहे असं कुठं दिसणार नाही. काही टॉपिक्समधनं काही बीट्स फक्त त्यांनी डिलीट मारलेले आहेत. आणि ते हेही करत असताना सपोज थर्मोडायनॅमिक्समधून काही पार्ट त्यांनी डिलीट केलेला आहे. तर हे करत असताना अधिकाधिक सुसूत्रता आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सिलेबसमध्ये. आणि तुम्हाला अभ्यास करत असताना अधिक कॉम्पॅक्ट वेनं एक स्ट्रॅटेजिक स्टँड घेऊन इथून पुढे विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं हा अभ्यास करण्यासाठी ही गोष्ट सोपी अधिक बनवलेली आहे. हा मुद्दा आपण सर्वांनी अगदी स्पष्टपणाने लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भांबावून जाऊ नका. थोडं त्याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर काही कळत नसेल, समजत नसेल तर आम्ही इथे अकॅडमीमध्ये वगैरे बसलेलो असतो. तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्याच्या संदर्भामधलं डिटेल गाईडलाईन्स आम्ही आपल्याला देण्याचा सातत्यानं प्रयत्न करू. परंतु मेजर चेंज ॲज सच कुठलाही नाही आहे. नवीन टॉपिक याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे या सिलेबसमध्ये आणि आता तो शिकवायचा आपलं काही खरं नाही असं नाही आहे. एक
नंबर 2, या सगळ्या परीक्षा मग नीट असू द्या किंवा JEE असू द्या, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधला जो नीट्सच्या संदर्भामधला जो चेंज आहे तो ॲज इट इज NTA कंटिन्यू केलेला आहे. आणि मॅथमॅटिक्समधले काही टॉपिक जसं की मॅथमॅटिकल लॉजिकसारखा टॉपिक आहे किंवा 3D वेक्टर्समधला काही पोर्शन आहे, काही पार्ट्स त्यांनी ज्याचं रिपिटिशन होत होतं, जे ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दुसऱ्या टॉपिकमध्ये त्याचा अंतर्भाव झालेला होता, असेच पॉईंट्स त्यांनी त्याच्यातनं कमी करण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न हा NTA आणि NMCकडनं झालेला आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. म्हणून भांबावून जायचं नाही आहे, गडबड करायची नाही, शांत चित्तानं तुम्ही फक्त जे आपल्याला आपल्या अकॅडमीज असतील, आपले टीचर्स असतील, आपले महाविद्यालय असतील, तिथं जे काही शिकवण्यात आलेलं आहे त्यांच्या संपर्कात राहून जरी आपण त्याचं सुसूत्र पद्धतीनं मांडणी जर केली तर मला असं वाटतं की तुम्हाला याच्यामध्ये फारसं काही मेजर अडचण येणार नाही. हे एक. दुसरं असं आहे की या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत. आपण हे मुळात लक्षात घ्या की नीटमध्ये 22 ते 23 लाख विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देत आहेत. महाराष्ट्र आणि देशभरामध्ये गव्हर्मेंट असेल आणि प्रायव्हेट मेडिकल असेल इन्क्लुडिंग डीम टू बी युनिव्हर्सिटीज, याच्या सगळ्या मिळून जागा किती आहेत तर 85,000 90,000. विद्यार्थी परीक्षा किती देत आहेत 22 लाख. त्यानंतर मग येतं BAMS, त्याच्यासोबतच येतं BDS, BHMS. मग वेगवेगळ्या कोर्सेसला विद्यार्थी अगदी नर्सिंगपर्यंत प्रवेश घेत राहतात. तर हे तुमच्या सिलेक्शनपेक्षा डिलिशनचा विषय आहे. आणि आपण लक्षात घ्या की डिलिशन हे तुमच्या हार्डवर्कसोबतच आणखी एका दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून असतं, ते म्हणजे तुम्ही किती लवकर डिस्ट्रॅक्ट होता तेवढ्या लवकर तुम्ही डिलीट होणार आहेत. लक्षात आलं ना. म्हणून कुठल्याही स्वरूपामध्ये डिस्ट्रॅक्ट होऊ नका, जेणेकरून तुम्ही या 22 लाखामधनं डिलीट होणार नाहीत. तीच बाब JEE मेनच्या संदर्भामध्ये 11 लाख 12 लाख विद्यार्थी साधारणपणाने देशभरातनं परीक्षा देतात. 2.5 लाख विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केले जातात. NIT मधल्या सगळ्या मिळून जागा ह्या जवळपास 30 ते 32 हजाराच्या संदर्भात आहेत. आता अलीकडे IIITचं एक नवीन संरचना अस्तित्वात आलेली आहे, त्याच्यामध्ये एक 7-8 हजार वॅकन्सीज असतील. IITsमध्ये एक 12-14 हजार वॅकन्सीज असतील. मग जर समजा हे सगळं मिळून 45 हजाराच्या आसपास जातं, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 12 लाख आहे. मग याचं सूत्र कुठंतरी बसवत असताना सिलेक्शनपेक्षा डिलिशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सपोज तुम्ही एका रेसमध्ये धावताय आहे ना, आणि तो जो रेसर असतो तो खूप झालं तर आजूबाजूला माझ्या कोण आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. पुढे किती जण आहेत आणि क्लोज आजूबाजूला माझ्या मागे किंवा साईडला किती जण आहेत. तो तुम्ही पुढं पळत असताना मागे तो वळून पाहणार नाही, आणि मागे वळून जर त्यांनी पाहिलं तर तो जागेवरती कोलमडला पडला, अशी स्थिती ती आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांना माझं अगदी विनम्रपणाने आवाहन आहे की घाबरू नका, संभ्रमावस्थेमध्ये जाऊ नका. आपण जो आजपर्यंत अभ्यास केलेला आहे त्याचंच कंटिन्युएशन ठेवा. काही टॉपिक्स याच्यातनं फक्त डिलीट झालेले आहेत, त्यामुळे त्याची माहिती योग्य त्या पद्धतीने घ्या आणि तुमचा अभ्यास अगदी पूर्वी चालू होता त्याच पद्धतीने चालू ठेवा. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आमच्याशी बातचीत केली. खरं तर सिलेबस हा पूर्णपणे बदललेला नाही आहे, तर काही टॉपिक त्याच्यामध्ये बदलले, थोडेफार चेंजेस झालेले आहेत. आणि धीटपणानं विद्यार्थ्यांनी आणि आत्मविश्वासानं येणाऱ्या नीट आणि JEE मेन्सला सामोरे जावं असं प्राध्यापक सतीश पवार सांगतात. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.